तुला बाबासाहेबांचा निरोप आहे. म्हटलं काय झालं, काय काय निरोप आहे. ते म्हणे ते रेकॉर्डिंग करतायत की बाबासाहेबांचं म्हणणं असं की मी त्यात शिवाजी महाराजांचा आवाज द्यावा. अरे बापरे, बाबासाहेबांना माझा प्लीज निरोप दे की म्हणा मी नाही करू शकत, मी नाही रेकॉर्डिंग करू शकत. तुमचं जाणता राजाचा माझा संबंध असावा असं मला निश्चित वाटतं. प्लीज असे टक लावून बघू नका हो, तर भ्यायला होतं, घाबरायला होतंय. कारण काय होतंय, बोलण्याची सवय नाही ना कधी, त्यामुळे असं होतंय. आज म्हणजे खरंच माझ्या आयुष्यात कधी असा यापूर्वी न घडलेला असा प्रसंग आहे हा, असं मी म्हणेन. स्टेजवरले मान्यवर सगळे तुमच्यासारखे सदैव माझ्या पाठीशी उभे राहिलेले प्रेक्षक, यांच्यामध्ये मी हा उगाचच केविलवाणा दिसतोय. सवय नाही ना अशी बसायची कधी. पण सगळ्यात मोठ्या भाग्याची गोष्ट माझी अशी आहे की यांच्या हस्ते माझा सत्कार होतोय, आणि तो सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं. ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. माझं क्षेत्रच वेगळं. ज्या क्षेत्रात मी केलं, काहीतरी मी करत गेलो, मला जे वाटलं ते मी नाना प्रकार शोधून काढले, त्याच्यात कसं व्हरायटी आणता येईल याचा नेहमी प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे प्रकार तुम्हाला आवडले, तुम्ही कायम माझ्या पाठीशी उभे राहिलात. काय असतं, आर्टिस्ट हा करत असतो, पण त्याला कोणाचं तरी पाठबळ मागून न मिळालं नाही तर त्याचं सगळं करणं व्यर्थ ठरतं. मला इतकं आश्चर्य वाटतं की एवढं पाठबळ तुम्ही मला कुठून कसं दिलं. अजूनही मी जेव्हा कधी इथे प्रयोग सुरू करतो तेव्हा हे बालगंधर्व हाऊसफुल असतं. आवर्जून लोक बघायला येतात, आवर्जून लोक कौतुक करतात, आणि या सगळ्यांना मी आवर्जून फोटो देत असतो. जवळजवळ नाटक संपल्यानंतरची जवळजवळ 45 मिनिटं. कारण मी ते माझं कर्तव्य समजतो की मी हा एकटा उभा नाही आहे. मागे जे काय कुठल्याही गोष्टीला जे पाठवून हे लावतात ना, काय म्हणतात त्याला आपण, टेकू लावतात ना, तसे तुम्ही सगळेजण उभे आहात. मी हा आजचा सत्कार जो आहे तो मी कधी विसरू शकत नाही, कायम नोंद ठेवीन. परत मला असं काही पुस्तक मिळालं आहे की माझी खरोखरच ही आवड आहे. आज प्रसाद तारेसाहेब बोलत होते आणि मी ऐकत होतो. मला माहीत नाही, पण हे अशा गोष्टी ऐकायला मला नेहमी आवडतात. मी त्याच्यात गुंगवून जातो की मग असं वाटतं की कधी काळी म्हणजे मागच्या जन्मात काय मी काय एखादा मावळा बिवळा होतो की काय, असं मला वाटतं. मला असं वाटतं की नक्की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मी कुठला तरी मावळा असावा, त्याशिवाय मला कसलं असं हे स्वप्न पडणार नाही वेडी वाकडी कधी. आणि सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात गोष्टी आजची म्हणजे हा जो पुरस्कार आहे मला दिलाय तो बाबासाहेबांचा पुरस्कार आहे. त्यांच्यातर्फे मिळालेला आहे पुरस्कार असं मला वाटतं. बाबासाहेबांची आणि माझी तशी प्रत्यक्ष ओळख कधीच नाही झाली, कारण आम्ही कधी भेटलोच नाही. मी एका दिशेला, त्यांचं काम वेगळंच, मी कधीच भेटलो नाही. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की त्यांचा आणि माझा कधी जरी संबंध आला असता तरी एक दिवशी त्यांचा मला निरोप आला. एका साऊंड रेकॉर्डिस्ट करून तरी पाठवला, जो साऊंड रेकॉर्डिस्ट या जाणत्या राहताचा माझा मेहुणा आहे तो उदय चित्रे. त्याच्याकडून निरोप आला की अरे तुला बाबासाहेबांचा निरोप आहे. म्हटलं काय झालं, काय काय निरोप आहे. ते म्हणे ते रेकॉर्डिंग करतायत, तर त्या रेकॉर्डिंगमध्ये तू रेकॉर्ड करावंस असं त्यांना वाटतं. ठीक आहे, काय काय करायचं काय. तर ते म्हणाले की बाबासाहेबांचं म्हणणं असं की मी त्यात शिवाजी महाराजांचा आवाज द्यावा. अरे बापरे,
मला बसल्या ठिकाणी घाम फुटला. काय आहे, द्यायला काय हरकत नाही आवाज, पण मला माहीत, मी त्याला असं म्हटलं, बघ तू एक काम कर, बाबासाहेबांना माझा प्लीज निरोप दे, की म्हणा मी नाही करू शकत, मी नाही रेकॉर्डिंग करू शकत तुमचं. तर म्हणाला का, काय म्हटलं, हे बघ शिवाजी महाराजांचा आवाज द्यायचा मला काय माहीत नाही रे. शिवाजी महाराज कसे होते मी कधी पाहिलं नाही त्यांना, ते कसे बोलत होते, त्यांच्या बोलण्याचा आवाज कसा होता, धीर गंभीर होता की असं वरच्या स्वरात, कुठल्या स्वरात बोलायचं मला काही माहीत नाही आहे, तर मी कसा त्यांचा आवाज देऊ, मी नाही देणार तुम्हाला. त्यांना सांगा मी नाही देत प्लीज. कारण काय, मी माझा एक नोन आवाज आहे महाराष्ट्रामध्ये, तो जर शिवाजी महाराजांच्या रेकॉर्डिंगमध्ये जर मध्येच दिसला तर ते बरोबर होणार नाही, हा त्यांचा अपमान केल्यासारखं होईल. तेव्हा मी म्हटलं मी त्यांचंही करणार नाही, पण एक जाणता राजाचा माझा संबंध असावा असं मला निश्चित वाटतं. कारण बाबासाहेबांनी जे मोठं नाट्य शिल्प उभं केलेलं आहे त्याला काही तोड नाही. कारण मी त्यांचं आधीच मी पहिल्यांदा सुरुवातीलाच मी बघितलं होतं ते जाणता राजा हा प्रोग्राम, त्या मी ते बघितलं होतं. एकंदर त्यांनी ज्या पद्धतीने आणि लॅविश संबंध उभं केलं होतं, त्यांनी असे चकित होऊन गेले होते सगळे. तर म्हटलं मी बघितलं होतं, मला त्याचा भाग असावा असं मला वाटतं. तेव्हा मी बाकी दुसरं कुठलंही मी रेकॉर्ड करेन, पण प्लीज म्हणा मी शिवाजी महाराजांना नाही रेकॉर्ड करणार, कारण माझी तेवढी कुवत नाही, माझी लायकी नाही, माझा आवाज नाही आहे. म्हटलं मी त्याच्यात एक करेन, म्हटलं मी बाजीप्रभू देशपांडेंचं करतो, आणि मी बाजीप्रभू देशपांड्यांचा आवाज रेकॉर्ड केला. आता जे जाणता राजाचे प्रयोग आहेत त्यात बाजीप्रभूंचा जो आवाज आहे तो माझा आहे. हे बहुतेक त्या काम करणाऱ्या माणसालाही माहीत नसेल, कोणालाच माहीत नाहीये, म्हणजे कधी प्रश्न चालू नाही कोणाला कधी सांगण्याचा, पण मी आहे त्याच्यात. अशा रीतीने मी बाबासाहेबांच्या जवळ गेलो, मी बाबासाहेबांच्या कलाकृतीमध्ये राहून मी त्यांच्याबरोबर राहिलो, आणि आज मला त्यांच्या नावाचा मला पुरस्कार मिळतोय, म्हणजे बाबासाहेबांना मी घरात घेऊन चाललोय. तर मी त्यांच्याबरोबर आहेत आणि ते माझ्याबरोबर आहेत, असं हे आता समीकरण झालेलं आहे. बघा तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे मला अतिशय चांगलं वाटतंय. म्हणजे ही न घडणारी गोष्ट आहे, अभूतपूर्व गोष्ट आहे. हे असं कसं झालं की मी एक रेकॉर्ड करावं आणि ते कुठला तरी एक आवाज करतो आणि मी काढावतो आवाज, पण आता जर तुम्ही ऐकलात तर तो माझा आवाज ओळखता येईल कोणाला, बघा मला काय माहीत नाही, आता निश्चित ओळखता येईल सांगितलं. कारण ते जे हे आहे ते मोठ्या हायपिचमध्ये बोललेलं आहे ते सगळं, असा तो युद्धावर त्यांनी हे केलेलं आहे, अशा परिस्थितीचं होतं. आणि ते त्यामुळे काय झालंय, ते लोकांना ओळखता येईल, ओळखायला येईल, पण काय सांगता येत नाही, कारण लोकांना माझा आवाज बराचसा परिचित असल्यामुळे. पण एका गोष्टीचं मला आता समाधान आहे की माझी आणि बाबासाहेबांची निश्चित ही देवघेव झालेली आहे. थँक्यू व्हेरी मच. याबद्दल मी नेहमीच तुम्हा लोकांचा मी नेहमी आभारी राहीन, आणि ही आठवण सतत मी माझ्या मनात ठेवीन. धन्यवाद.